शहरातील रेल्वे पूल सोलापूरकरांच्या सेवेत असलेला सोलापूरच्या कापड उद्योगाची भरभराट अन शेवट पाहिलेला तसेच देगामवासी दमाणी नगरासह अनेक लोकवस्त्यांना शहराशी जोडणारा ब्रिटिशकालीन रेल्वे रोड ओव्हर ब्रिज पूल आज रविवारी दफन होणार आहे। सोलापूर यार्डमधील रेल्वे किमी 544 4 ते 5 येथे असलेला हा पूल 1922 साली बांधण्यात आला होता। या पुलाचे पाडकाम होणार असून यासाठी 200 मेट्रिक टन क्षमतेच्या 3 केन वापरण्यात येणार आहेत। 10 डिसेंबरपासून पुलावरील डांबरीकरण, फुटपाथ, कठडे, संरक्षक पत्रे आणि बिल काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते। याच कालाटची 2 तासांचा रेल्वे ब्लॉक घेऊन MSIBच्या वीज वाहिन्या हटवण्यात आल्या। आता अंतिम टप्प्यात प्रत्यक्ष विघटन प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे। हा पूल विशिष्ट प्रकारच्या स्थापत्य रचनेचा असून प्लेट गर्डर्सच्या खालच्या प्लाजवर असलेल्या कमानींवर कॉन्क्रीट डेक आधारलेला आहे। या प्रकाराला जॅक आर्च अथवा मद्रास टेरेस स्ट्रक्चर म्हणून ओळखले जाते। मात्र हा पूल मूळतः हलक्या वाहनांसाठी आणि त्या काळातील मर्यादित वाहतुकीसाठी डिझाइन करण्यात आला होता। सध्याच्या काळात मल्टीएक्सल वाहनांची संख्या आणि वाढलेला एक्सल भार लक्षात घेता ही रचना सुरक्षित वाहतुकीसाठी अपुरी ठरत असल्याने पूल पाहून त्या ठिकाणी आधुनिक 4 पदरी संरचना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पूल पाडण्याचे नियोजन याप्रमाणे: 12 तासांचा ब्लॉक, सकाळी 8:30 ते 10:30 पर्यंत रेल्वे इलेक्ट्रिक लाईन खाली आणणार आले। सकाळी 10:30 वाजल्यापासून पुलावरील चुना वाळूचे बांधकाम ब्रेकरने तोडणार। पुलाच्या खाली 20 गर्डर आहेत, ते क्रेनच्या साहाय्याने 5 टप्प्यात काढणार। या कामांसाठी 150 कामगार मक्तेदाराकडून आलेले 200 कामगार रेल्वे विभागातील असणार। 200 टन क्षमतेचे 3 क्रेनच्या साहाय्याने काम करणार। 220 किलो क्षमतेचे 4 ब्रेकरने तोडणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जम न्यूज इंडिया।